याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत होती। पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून एका युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चंद्रकांत हरिबा शिंदे, वय 26 वर्ष, राहणार गांजरखेडा, तालुका औसा, जिल्हा लातूर यास 50,000 रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस ठाणे गांधी चौक येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार गोविंद भोसले, राजेश कंचे, विनोद चलवाड, चंद्रकांत डांगे, प्रशांत स्वामी, महादेव शिंदे, तुळशीराम बरुरे, बंडू निटुरे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.